हॅलो नमस्कार, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्या आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आहे गौरी आगमन दिवशीचा. थोडेसे व्हिडिओ एडिट करायला वेळ नसल्यामुळे थोडे व्हिडिओ लेट येत आहेत, पण सुंदर असे व्हिडिओ झालेत. तुम्ही पूर्ण पहा. खूप सुंदर असं माझ्या गौरी यांचं आगमन झाले. मी छान अशी खूप तयारी केली, सुंदर अशी रांगोळी काढली. छान म्हटलं चला गौरी येणार आहे तर गौरीचे आगमन छान असे पद्धतीने झालं पाहिजे. आणि आवड पण आहे, रांगोळी ही माझी हॉबी आहे. मला खूप सुंदर सुंदर अशा रांगोळी येतात आणि मला खूप आवडतात रांगोळी काढायला, म्हणून मी नेहमी माझ्या अंगणामध्ये दारात अशी रांगोळी काढत असते. चला म्हटलं गौरी आगमन पण आहे तर छान सुंदर रांगोळी झालीच पाहिजे. छान अशी रांगोळी झाली आणि छान उंबरठ्याचं लेपन वगैरे झालं आणि गौरीसाठी स्वागतासाठी छान अशी तयारी केली. छापे वगैरे आपल्या हाताचे, हळदी कुंकवाचे छापे, पाऊल वगैरे छान असे करून ठेवले. कारण मी एकटीच करायला असल्यामुळे मी सगळी तयारी आधीच करून ठेवत असते. गौरीला पण आपण कसं नवरी नवरदेव कसे आपण घरात छान असं स्वागत करून आणतो, तशाच पद्धतीने गौरी पण छान अशा पद्धतीनेच आणत असतात. मी तर माझ्या गौरी छान अशा नेत असते. मग गौरीला तुळशीच्या वृंदावनपाशी छान असे पाटावरती शेजारी रांगोळी वगैरे काढून छान असे त्यांना सजवून एका ताटामध्ये छान राशीमध्ये त्यांना फुलांनी वगैरे सजवलं आणि सुंदर असं त्यांना त्या पाटावरती मांडलं. आणि महिलांना बोलवलं. कसं 5 सुवासिनी लागतात. छान हळदी कुंकू ववाळून वगैरे त्यांना वाजत गाजत आतमध्ये न्यावं लागतं. म्हणून मी दुपारच्या वेळेस महिलांना बोलवलं आणि त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून आतमध्ये न्यायचा माझा कार्यक्रम चालू होता. तसं म्हटलं तर मी सकाळपासूनच तयारीला चालू होते. कारण गौरी गणपती म्हटलं की खूप बिझी राहावं लागतं. छान सजावट, आणि त्यातून मला तर खूपच सजावट वगैरे करायला आवडते. खूप छान वाटतं. जेवढं करल तेवढं कमीच असतं. त्यामुळे मी छान अशी सजावट वगैरे करत असते. तर सगळ्या महिला आल्या होत्या दुपारच्या टायमिंगला, कारण त्या शेतात जातात. मग त्यांना सुट्टीच्या टायमिंगलाच मी बोलवलेलं. तोपर्यंत मी सगळं आवरून घेतलेलं, कारण त्यांना जास्त काही वेळ नसतो. मग त्या टायमिंगलाच त्या आल्या होत्या. तर सगळ्या महिला अशा बसल्या होत्या. तर सगळ्या चर्चा करत होत्या. खूप छान करते दरवर्षी तिची गौरी, खूप सुंदर असते, तिला खूप वेळ आहे सजवायचं, सजावट खूप छान करते, कधीच कंटाळा करत नाही, अशा सगळ्या म्हणत होत्या. आणि खूप छान स्वभाव आहे अशा सगळ्या. गौऱ्या कशा आल्या, गौऱ्या पावलांनी आल्या, गौऱ्या कशा आल्या, गौऱ्या लहान मुलांच्या पायाने आल्या, गौऱ्या कशा आल्या, गौऱ्या डोळ्यांच्या पायाने आल्या, गौऱ्या कशा आल्या, गौऱ्या किराणच्या पाया आल्या, गौऱ्या कशा आल्या, गौऱ्या लहान मुलांच्या पाया आल्या. अरे फोटो काढणं. गौऱ्या कशा आल्या, गौऱ्या गुराढोरांच्या पाया आल्या, गौऱ्या कशा आल्या, गौऱ्या पाहुण्या रावळ्यांच्या पाया आल्या. गौरी आगमन झालं. छान असं आतमध्ये त्यांना वाजत गाजत आणल्यानंतर पण आमच्याकडे असं त्यांच्या पुढे ठेवतात, त्यांची पूजा करतात. सगळ्या महिलांनी त्यांची गौऱ्यांची वटी भरतात. तसंच मी पण दोघींची वटी भरली. आणि सगळ्या महिला थोडे थोडे नाही का हळदी कुंकू लावून वटी भरत असतात. तसं मी सगळ्यात पहिल्यांदा दोघींची छान अशी तांदळाने वटी भरली. सगळ्यांनी महिलांनी त्यांना हळदी कुंकू लावलं. आमच्याकडे जशी पद्धत आहे तशीच नाही का चालू असते. आम्ही बाहेरून तुळशी वृंदावन पासून घरात त्यांचं वाजत गाजत आणल्यानंतर लगेच वरती ठेवत नाही. म्हणतात ना, पाहुणे घरात आल्यानंतर त्यांना बसा म्हणतात, चहा प्या, पाणी असं थोडंसं बसवून देतात. तसंही गौरीचं पण तसंच आहे. घरात आणल्यानंतर त्यांना खाली बसवणं, मग त्यांचे हळदी कुंकू लावून छान वटी वगैरे भरणं, आणि त्यांना चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर अर्ध्या 1 तासाने त्यांना मी साड्या वगैरे घालून ठेवलेल्या. म्हणजे त्याच्या अर्ध्या तासाने मी त्यांना तिथं स्थापन केलं. सगळ्या महिलांनी छान असं हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरली. चार वर्ष झाले मी गौरी बसवते. ह्या माझ्या नवसाच्या गौरी मी तुम्हाला माझ्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगेल माझ्याकडे गौरी कशी आली आणि मी कशा पद्धतीने त्यांना आणलं. मी माझ्या खूप आनंदात माझ्याकडे त्या आल्या. असं म्हणतात ना की ज्यांच्या घरी त्यांना यायचे त्या येतच असतात. ह्या अशा माझ्या नवसाच्या गौरी आहेत. मी त्यांचं खूप छान करते. तर मी आता माझे हे 4थं वर्ष आहे गौरीचं. तर मी माझ्या
पुढच्या नाही तर कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये सांगेल मी माझ्याकडे गौरी कशा आल्या, कशा पद्धतीने त्या नवसाच्या आहेत, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगन. मला खूप आवड आहे ह्या गोष्टींची आणि मी करत असते. आणि ज्यांना आवड असते ना त्यांच्याकडे हे कशा देवाच्या कोणत्याही गोष्टींना आपोआप येत असतात, हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेल. ही सगळी गौऱ्यांची छान अशी तयारी केली, सगळे दागिने काढलेत गौऱ्यांची, छान असे चुनरी वगैरे काढली, गजरे वगैरे छान असे सुंदर असे गौऱ्यांना मेकअप करायचा येतात. चला तर मी गौऱ्यांना मेकअप गौऱ्यांना छान असं स्वागत केलेलं, घरात आणले त्यांना, छान असं त्यांची पूजा केली. आता त्यांना स्थापन करते त्यांच्या जागेवरती. दोघी गौरींची मी छान असे सजावट केली. सगळे दोघीचं सेपरेट सेपरेट करून ठेवलेलं, दोघीची छान असे मेकअप करून दिला. सगळे त्यांच्या गळ्यातले ज्वेलरी वगैरे घालून दिली मी सगळी व्यवस्थित अशी. का खूप वेळ लागतो आणि नाजूक गोष्टी असतात, तर सगळ्या गोष्टी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने छान असे मी स्टेप बाय स्टेप घालून दिले. छान त्यांचे मुखवटे वगैरे, त्यांचे टोप वगैरे सगळे व्यवस्थित मी छान असे घालून दिले. झाला आणि दोघी एकदम छान अशा सजवून ठेवल्या, चुनरी वगैरे लावून एकदम छान, खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्याकडं पाहून म्हणजे बघतच बसावं असं वाटत होते, इतक्या सुंदर अशा नवरीसारख्या दिसत होत्या. ते झाल्यानंतर मी माझी घरची तुळजापूरची देवी आहे तिला छान असं सजवलेलं.
छोट्या देवीला सुद्धा मी सुंदर अशी साडी मी स्वतः शिवली आहे बघा मशीनवरती. इतकी सुंदर अशी ते कोल्हापूरच्या लक्ष्मीसारखी दिसते, एकदम छान अशी सुंदर. मी पिसापासूनच तयार केलेली छान अशी. मी दररोज तिला मंदिरामध्ये अशी साडीच घालून ठेवत असते. चला म्हटलं 2 गौऱ्या आहेत, ती आपली लक्ष्मीच आहे, मग त्याही देवीला सुंदर असं मी नटवलं. डेकोरेशन झाले आता थोडंसं बघा, फुलांनी वगैरे केले, पाट वगैरे मांडले छान असं. आता स्वीट वगैरे ठेवून देते व्यवस्थित असं. आणि गौऱ्या पण छान अशा नटून झाल्यात आपल्या. अशा पद्धतीने छान असा त्यांचा मेकअप वगैरे झालाय. सुंदर अशा गणपतीच्या 2 बाजूला अशा त्यांना उभा केले. सुंदर असे त्याचे 2 छोटेसे पिल्लं. ही छोटी आमची देवी घरची. असं त्यांना जेवण वगैरे वाढायला असे पाट ठेवलेत त्यांच्या पुढे. आता इथे त्यांचं स्वीट वगैरे फळं वगैरे ठेवून देते आणि त्याच्यानंतर हे पुढचे सगळी डिझाईन करून घेते. अशा पद्धतीने आत्तापर्यंत झाले बघा. वगैरे रांगोळी काढायची होती. आगमनचा दिवस होता, खूप सुंदर असा गेला दिवसभर. चला म्हटलं आता गौरी पूजन दिवशी आपण सुंदर अशी फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी काढायची. तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये यापेक्षा खूप सुंदर असं सजवलेली माझी गौरी दिसेल. मी दरवर्षी स्टँडवरती वगैरे गौरी ठेवत असते. मी तयारी झाली. चला म्हटलं आता तयार झाली. आता सगळं बसवल्यानंतर दुपारी एकदा आरती केलेली आगमनच्या टायमिंगला आणि सगळं आवरल्यानंतर त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य ठेवायचा होता. मग मी छान अशी आम्ही सगळ्यांनी देवीची गणपतीची आरती केली. देवीसाठी ताटं केले. तर ज्या दिवशी गौरी बसती ना त्या दिवशी ना देवीला नेहमी बाजरीची भाकर आणि शापूची भाजीच असते. त्यासाठी केले. दाखव ना बाळा, शापूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो छान असा. तर 2 देवीसाठी 2, गणपती बाप्पांसाठी 1 आणि आपल्या घरच्या देवांसाठी असं केले. आता इथे मी वरण भात थोडं देणार आहे. असं छान वाटत नाही म्हणून बाजरीच्या भाकरी बरोबर आणि शापूच्या भाजी बरोबर वरण भात पण देणार थोडं. कसा गाव करायचा असता. ज्या दिवशी गौरी बसते ना त्या दिवशी नेहमी संध्याकाळी गौरीला जेवण शापूच्या भाजीचं आणि बाजरीच्या भाकरीचंच असतं. त्याच्याचबरोबर मी थोडंसं नाही का वरण भात पण देत असते. छान वाटतं आपलं ताट पण. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर हरिवर वंदना. सरळ खंड वक्रदंड त्रिनया. दास रामाचा वाटकाळे रोदना. संकष्टी पावावे निवावी रक्षाळे सुरवंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लोटांगण मंदिर देवीची कसं काम करायचं. मीची आरती. सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली. ओवाळून आली पवनाचे ठाकुराने. भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली. कुंकुवाच्या घातला मुक्तीचा पूर्ण हाती शोभे हिरवा चुडा. हाती शोभे हिरवा चुडा. दिला प्रसाद पेढा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली. ओवाळीचे कापुराने. भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी. नेत्राच्या लावल्या वाटी. पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्तराती. येथे लक्ष्मीची वस्ती सोन्याच्या पावलांनी. महालक्ष्मी आली लक्ष्मी आली. ओवाळते कापुराने. भक्ता प्रसन्न
वाजते घुंगुरवाळा केला नवरात्राचा सोहळा नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली महालक्ष्मी आली ओवाळते कापुराणी भक्ता प्रसन्न झाले प्रसन्न झाले ओवाळते कापुराणी महालक्ष्मीची बरली ओढी चंद्रना ओढी झाली तुझी जगदेवी दर्शनाला राधी दर्शनाला राधी ओळीच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळते कापुराणी भक्ता प्रसन्न झाले प्रसन्न झाले ओवाळते कापुराणी घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन वाईन देवाला भाजी भाकरीचा नैवेद्य ठेवलाय देवीला शापूची भाजी बाजरीची भाकरी वरण भात वगैरे सगळं छान असं ठेवलंय झाले आता छान अशी आरती वगैरे केली एकदम छान प्रसन्न वातावरण झालं एकदम घरामध्ये सुंदर असं खूप छान दिसत आहेत त्यांच्याकडे पाहावंसं वाटतंय हे पहा अजून इथे रांगोळी वगैरे काढायची आहे आत्ता संध्याकाळची त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य वगैरे ठेवलाय गणपतींना पण ठेवलाय गौरी मातेला पण ठेवलंय छान अशी सजावट केली कशी वाटते सजावट माझी कमेंट करून नक्की सांगा